सप्तशृंगी देवीचे माहेर खानदेशात. जळगाव जिल्ह्यातील खर्ची ठरतीये भाविकांचे श्रद्धास्थान. जळगाव एरंडोल महाराष्ट्राचे 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंग गडावरील देवीचे मूळ माहेर जळगाव जिल्ह्यात असल्याचे समोर आले आहे. एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र खर्ची सिद्धचंद्रवट हे सप्तशृंगी देवीचे अवतारस्थळ आणि माहेर असल्याचे पौराणिक संदर्भावरून मानले जाते. यामुळे या क्षेत्राला खानदेशची कन्या म्हणून विशेष सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पौराणिक संदर्भ आणि पुरावे. श्री क्षेत्र खर्ची आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी विविध पुराणांतील दाखले देत हे सिद्ध केले आहे की खर्ची हेच देवीचे मूळ उगमस्थान आहे. पौराणिक संदर्भांनुसार देवीने याच भूमीवर अवतार घेतला होता, ज्यामुळे तिला खानदेशची कन्या मानले जाते. भाविकांच्या श्रद्धेनुसार देवी सध्या नाशिकच्या गडावर वास्तव्यास असली तरी तिचे बालपण आणि मूळ स्थान हे सिद्धचंद्रवट म्हणजेच आजचे खर्ची गाव आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंग गड हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ आहे. मात्र खर्ची येथील या माहेरघराच्या शोधामुळे खानदेशातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी हजारो भाविक गडावर दर्शनाला जातात. मात्र आता आपल्या माहेरवाशिणीला भेटण्यासाठी खर्ची येथेही गर्दी वाढत आहे. महत्त्वाचे मुद्दे. स्थान: श्री क्षेत्र खर्ची सिद्धचंद्रवट, ता. एरंडोल जी. जळगाव. विशेषतः सप्तशृंगी देवीचे पौराणिक अवतारस्थळ माहेर. पुरावे. महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी मांडलेले पुराणकालीन संदर्भ. नाते: सप्तशृंगी देवीला खानदेशची कन्या म्हणून संबोधले जाते. या माहितीमुळे खानदेशातील धार्मिक पर्यटनाला आणि खर्ची परिसरातील विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सप्तशृंगीचे माहेर सिद्धचंद्रवट यंदा सप्तशृंगीच्या अवताराला 9000 वर्ष पूर्ण निमित्ताने सप्तशृंगीचे माहेर श्री क्षेत्र खर्ची आश्रम, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथे 19 जानेवारी ते 26 जानेवारी कालामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये कीर्तनी सप्ताह आहेत. कीर्तनाची वेळ सकाळी 9 ते 11 व दुपारी 3 ते 5. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी जरूर यावे ही सर्वांना विनंती. या ठिकाणी भगवान शिव पार्वतीचा एक कल्पक उपवास, या ठिकाणी त्रैलोक्यातील देवांना अनुग्रह, या ठिकाणी माता वज्रेश्वरीचा जन्म आणि तिच्या रक्षणासाठी आणि महिषासुराच्या वधासाठी या ठिकाणी मातेने सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला, म्हणून हे क्षेत्र सप्तशृंगीचे माहेर होय.